हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे, कारण तुझ्यात बदल आता सुरू झाला आहे आणि तुला कमी समजणाऱ्यांनाच त्याचा पहिला धक्का बसणार आहे. तुझ्या शत्रूंनी तुला खूप दुखावलं आहे, दुःख दिलं आहे. पण बाळा, स्वामी म्हणतात, बाळा, लोकांनी तुझी किंमत ओळखावी यासाठी स्वतःला सिद्ध करत तू आता बसू नकोस. कारण ज्याला तुझी किंमत समजते त्याला पुरावे लागत नाही, आणि ज्याला समजत नाही त्याच्या समोर 1000 पुरावे दिले तरी काहीच उपयोग नसतो. कधी कधी आयुष्य आपल्यापासून काही माणसं दूर करतं आणि काही गोष्टी सुद्धा आयुष्यातून नेतो. काही लोक आपल्याला सोडून गेले नसतात, तर ते आपल्या आयुष्यातून निघून जाण्याची त्यांची वेळ आलेली असते. आज जर कोणी तुला दुर्लक्षित करत असेल, तुझ्याशी नीट बोलत नसेल, तुझ्या प्रयत्नांची किंमत करत असेल, तर त्यांच्या मागे तू धावू नकोस. शांत राहा, स्वतःवर काम करत राहा. कारण माणूस जेव्हा स्वतःला बदलतो तेव्हा त्याच्याबद्दलचं जगाचं मत बदलायला सुरुवात होते. तुझ्याकडे पैसा कमी असेल, कौशल्य वाढव. संधी कमी असतील तर स्वतः संधीत निर्माण कर. लोक साथ देत नसतील तर स्वतःची साथ स्वतः दे. कारण तुझ्या आयुष्याची जबाबदारी तुझी आहे. तुझी मेहनत आता वाया जाणार नाही. पण बाळा, त्या दिवशी तुला कोणालाही सांगावं लागणार नाही की मी कोण आहे. ज्या दिवशी तुझं यश सगळ्यांना दिसेल, त्यांना उत्तर देण्यासाठी तुझ्याकडे एकही शब्द तुला खर्च करावा लागणार नाही. म्हणून आजपासून लोकांच्या मतांपेक्षा स्वतःच्या ध्येयाला महत्त्व दे. कोण तुझ्या सोबत आहे, कोण नाही याचं गणित मांडत बसू नकोस. तुझं ध्येय इतकं मोठं ठेव की छोट्या छोट्या लोकांच्या वागण्याचा तुझ्या मनावर परिणामच होणार नाही. तुझ्यापैकी काही जण अशा टप्प्यावर आहेत जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं. पण विश्वास ठेव, सगळं संपलेलं नाही. कधी कधी जुनं आयुष्य संपतं आणि नवीन आयुष्याची सुरुवात होते. आज तुला जे दुःख देतंय तेच उद्या तुझी ताकद बनणार आहे. आज ज्या गोष्टीसाठी तू रडत आहेस त्याच गोष्टी एक दिवस तुला सांगतील की चांगलं झालं, तू त्यावेळी हार मानली नाहीस. डोकं खाली घालू नकोस, स्वतःची किंमत ओळख. कोणाच्या लक्षासाठी स्वतःला बदलू नकोस. कोणाच्या स्वीकारासाठी स्वतःला कमी करू नकोस. तू हरलेला नाहीस, तू फक्त तयार होत आहेस. तुझी खरी किंमत लोकांनी ठरवायची नाही, तर ती स्वतःच्या कर्माने निर्माण करायची आहे. आजपासून स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी जग. देव तुझ्या पाठीशी आहे. तुझं नशीब आता बदलून जाणार आहे. ज्यांनी तुझ्या पाठीत वार केले त्यांनाच आता पश्चाताप करत बसावं लागणार आहे. विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या देवाचे आशीर्वाद तुला कायमच मिळणार आहे. होय माझ्या बाळा, जर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. हा संदेश प्रत्येकासाठी नाही. ज्याच्या आयुष्यात विश्वासघात झाला आहे, ज्यांनी आपल्या माणसाकडूनच धोका सहन केला आहे आणि तरीही देवावरचा विश्वास सोडला नाही, हा संदेश त्याच्यासाठी आहे. ज्यांनी तुझ्या पाठीत वार केले, ज्यांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे आता तू थांबायचं नाही. कारण तुझ्या आयुष्यातला हा कठीण अध्याय शेवटाकडे चालला आहे. ज्यांना आपण गमावलं असं समजत असतो त्यांच्यापासून देवाने आपल्याला वाचवलं असतं. ज्यांनी तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवू नकोस. कारण त्यांच्यासाठी तुझं आयुष्य थांबवणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. तू पुढे चालत राहा, तुझं काम करत राहा, तुझ्या ध्येयावर लक्ष ठेव. कारण तुझ्या आयुष्यात काय घडणार आहे हे आज तुला दिसणार नाही, पण उद्याची सकाळ नवीन संधी घेऊन येणार आहे. आज तुला वाटेल की नशीब साथ देत नाही, पण बाळा, लोक साथ सोडतात. प्रत्येक दिशेने अडचणी येतात.
एक वाईट काळ म्हणजे संपूर्ण आयुष्य वाईट नाही. माझ्या बाळा, पुढे आपल्यासाठी एक नवीन रस्ता तयार होणार आहे, म्हणून बंद दरवाजाकडे पाहून रडत बसू नकोस. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवत आहे. ज्यांनी तुला दुखावलं त्यांनी तुला सावध राहायला शिकवलं. ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांनी तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. ज्या काळाने तुला रडवलं त्याच काळाने तुला आतून मजबूत केलं. आता स्वतःवर विश्वास ठेव आणि एकदा विचार कर की माझ्यासोबत माझा देव आहे, त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. याचा अर्थ असा नाही की तुझ्या आयुष्यात कोणतीच अडचण येणार नाही. अडचणी येतील, पण त्या अडचणींचा सामना करण्याची ताकद तुझ्यात निर्माण होत राहणार. योग्य निर्णय घेण्याचं धैर्य मिळणार आणि पडल्यावर पुन्हा उभा राहण्याची शक्ती मिळणार. ज्यांनी तुझ्या पाठीत वार केला त्यांच्या पश्चातापाची वाट पाहत बसू नकोस. कदाचित एक दिवस त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव होईल, पण तोपर्यंत तू कुठे पोहोचला असशील याचा तू विचार कर. होय माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. विश्वास मनात ठेवायचा आणि मेहनत हाताने करत राहायची. प्रार्थना करायची, पण त्याचबरोबर आपल्या ध्येयासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा प्रकाश त्याला दूर करण्यासाठी पुरेसा आहे. तसंच तुझा विश्वास तुझ्या आयुष्यातील निराशेला दूर करणार आहे. डोळ्यातील अश्रू पुस आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात कर. तुझी कथा अजून संपलेली नाही. तुझा प्रवास अजून बाकी आहे. तुझं यश अजून बाकी आहे. तुझ्या आयुष्यातील सुंदर दिवसही अजून बाकी आहे. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या प्रयत्नांना त्याची शक्ती मिळणार आहे. तुझ्या मनाला त्याचा आशीर्वाद मिळणार आहे आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या पावलाला योग्य दिशा मिळणार आहे. ज्यांनी तुला तोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे पाहत बसू नकोस. पुढे चालत राहा, कारण ज्या वळणावर तू पोहोचणार आहेस तिथून तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. भिवू नकोस, विश्वास ठेव, चालत राहा. तू एकटा नाहीस. तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. विश्वास असेल तर हा संदेश तू शेअर कर.